तर माझा आवाज युट्यूबच्या माध्यमातून सर्व क्रिकेट रसिकांना पोहोचत असेल, जर या स्पर्धेतील जे जे संघ आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल, तर आजच्या दिवसातील जे सामने आहेत, नक्कीच पहिला सामना खूप कमी वेळामध्ये संपला. उर्वरित जे सामने बाकी आहेत त्यांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर या मैदानात येणं गरजेचं आहे. जी वेळ आहे ती वेळ आज वाचलेली आहे. कृपया आपण जर घरून लवकर निघालात तर लवकर मैदानात पोहोचाल. उरलेले जे संघ आहेत, राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ, त्यानंतर संदेश स्पोर्ट्स चेरवली संघ, सापगाव संघ, त्या संघांना विनंती करतोय की आपली दिलेली जी वेळ आहे नक्कीच त्या वेळेच्या अगोदर येण्याची कृपा करावी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिगंबर पांढरे, सुरेख गोलंदाजी होते या ठिकाणी मयुरेश कडनं. बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यात यश मिळतंय शेरे संघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे 9 धावा. हो, आता एक पुन्हा एकदा या ठिकाणी काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण करण्यात यश मिळतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. या 2 धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 11. तुते संघाची, तुते संघ त्यानंतर मात्र दुसरे पहिले 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर आता मात्र मयुरेश संघर्ष करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा मयुरेश खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग बिफोर विकेट मिळते. दिगंबर पांढरे बॅक टू द पेव्हलियन. नवीन फलंदाज येते प्रदीप तुते संघासाठी. चांगली खेळी करून या ठिकाणी 15 धावांची खेळी करून दिगंबर पांढरे माघारी परतले. अतिशय सुरेख फटकेबाजी होती. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाले. नवीन फलंदाज येतोय प्रदीप तुते संघाकडनं. हे दुसरं षटक संपतंय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 19 धावा. नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज असेल रितेश. आज अनुभवी फलंदाज रुपेश मात्र आज व्यासपीठावर आहेत. आपल्या संघासाठी नक्की समर्थन देत आहेत, खेळ बघतायत. नवीन यंगस्टर्स आहेत त्यांना या ठिकाणी प्राधान्य देतात. प्रशांत आणि प्रदीपची ही जोडी नक्कीच दोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले आहेत. हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी नक्कीच अस्मिता टिकवण्यासारखा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या षटकातील पहिला चेंडू रितेश
ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतुबाई. परिणाम 2 धाव मिळत आहेत तुते संघाला. धावसंख्या 2 न वाढतीये. स्कोर गोज ऑन 21 रन, लॉस ऑफ 1 विकेट. एक शॉर्ट रन, एकच धाव या चेंडूवर. क्वालिफाईड पंच निरंजन सावंत सर आणि मुन्ना पठाण सर या सामन्याची पंचगिरी करतायत. नक्कीच नरेशजी बाटोळे यांचं शुभ आगमन स्वागत असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश. ओ एक मोठा ब्लास्ट, व्हॉट अ टायमिंग. परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक करत नाहीये. परिणाम प्रशांतला माघारी परतावं लागतं. फटका चांगला होता, सुरेख फटका होता, परंतु लांबी मिळत नाहीये चेंडूला. अतिशय सुरेख टायमिंग या ठिकाणी मिळालं होतं, ताकद कमी पडली. किच नवीन फलंदाज येतोय, द ऑलराऊंडर रोहन तुते संघाकडनं. किच पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश टू रोहन. हो या ठिकाणी बाद होतोय रोहन, त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. नक्कीच सुरेख गोलंदाजी. अतिशय पडझड या ठिकाणी दिसते तुते संघाची. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी रितेश कडनं शेरे संघासाठी. आज मात्र शेरे संघ ज्या झालेल्या चुका आहे त्यांवर पांघरुण घालून नक्कीच खऱ्या अर्थानं त्या चुका सुधारून आज मात्र सुरेख कामगिरी करतोय. धावसंख्या आहे 20 धावा. ओ या ठिकाणी फलंदाज सचिन. 4 चेंडू मध्ये अवघी 1 धाव, 2 विकेट्स मिळवल्या त्या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी. वय वर्ष 17, एक नव्या दमाचा नव्या जोशाचा हा गोलंदाज. किती यंगस्टर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाइडच्या दिशेने या ठिकाणी पॉइंट मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण होत आहे. 1 धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या पोचते 21 धावांवर. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरे षटक सुरू आहे. धावसंख्या 21. संथ गतीने या ठिकाणी सुरुवात आहे. 2 षटकामध्ये तब्बल 19 धावा होत्या. या षटकामध्ये अवघ्या 2 धावा येत आहेत. तुते संघ धावगती वाढवायला लागेल, कारण शेरे संघाकडे सुद्धा स्टार फलंदाज आहेत. एक आव्हानात्मक धावसंख्या उभारावी लागेल जर जिंकायचं असेल तर. या षटकातील शेवटचा चेंडू खेळून काढण्यासाठी सज्ज असेल फलंदाज प्रदीप. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट टप्पा बघायला मिळतोय. 2च धावा या षटकामध्ये. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल शेरे संघाकडनं. 3 षटकानंतर धावसंख्या होतीये 21 धावा. मी पुन्हा एकदा आजच्या दिवसातील जे राहिलेले सामने आहेत त्यांची अनाउन्समेंट करतोय. जय महाराष्ट्र गोकुळगाव यानंतरचा होणार सामना वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती. तदनंतर संदेश स्पोर्ट्स चेरवली वर्सेस पार्थ स्पोर्ट्स सापगाव. त्यानंतर जय मल्हार तुते वर्सेस झेंडा स्पोर्ट्स आडगाव. आणि शेवटचा सामना होईल टायगर स्पोर्ट्स असनोली वर्सेस राणा स्पोर्ट्स बोरशेती.
जे संघ आले नसतील त्यांना विनंती करतोय की जी आपली वेळ आहे त्या वेळेच्या अगोदर येण्याची कृपा करावी, कारण आज पहिला सामना फक्त 40 मिनिटांमध्ये, फक्त 40 मिनिटांमध्ये पहिला. नवीन गोलंदाज येतोय नितेश. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज. या षटकातील पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू ऑफ साइडला सुरक्षित रक्षण होते. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या वाढते, धावसंख्या होती 22. धावसंख्या पोहोचते 22 धावा. या ठिकाणी तुते संघाची चौथं षटक प्रगतीपथावर आहे. संघर्ष करतोय तुते संघ. धावगती वाढवावी लागेल, मोठे फटके येणं गरजेचं तुते संघासाठी. गोलंदाज सुरेख होते शेरे संघाकडनं. वय वर्ष 19 वर्षाचा हा गोलंदाज नितेश. ओ सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू. आपल्या कौशल्यावर विश्वास ठेवून प्रत्येक गोलंदाज जर ताकदीने गोलंदाजी करेल नक्कीच यशस्वी होईल. सुरेख गोलंदाजी होतीये. प्रदीप मात्र संघर्ष करतोय फलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नितेश. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये, याच कारण की उत्कृष्ट गोलंदाजी होते शेरे संघाकडनं. नितेश सुरेख गोलंदाजी, उत्कृष्ट लाईन लेंथ, अचूक टप्पा. गुडलेंथवर पडलेला चेंडू यष्टिरक्षक सुरेखरित्या कलेक्ट करतोय. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली, धावसंख्या 22. प्रदीप मात्र हो पुन्हा एकदा कार्बन कॉपी स्टाईलने चेंडू टाकतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी नितेश कडनं. आज मात्र शेरे संघ झालेल्या या चुका आहे त्याचा आत्मपरीक्षण करून नक्कीच या सामन्यामध्ये विजयाच्या ईर्ष्येनं खेळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी होती नितेश कडनं. हो आता मात्र कनेक्शन होत आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. पंचांचा इशारा, षटकार, 6 धावा. धन्यवाद. हे 6 धावा वाढतायत संघाच्या खात्यामध्ये. तुते संघाची धावसंख्या होतीये 28 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा कनेक्शन होत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. व्हॉट अ कॅच, लाजवाब एफर्ट्स. चरण डोंगरे सुरेख झेल. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षणाचं उदाहरण पेश करतो या ठिकाणी शरण डोंगरे. नक्कीच रुपेश व्यापारी यांची रिप्लेसमेंट होतीये या सामन्यामध्ये शरण डोंगरे यांच्याकडनं, परंतु कोणती कमी जाणू देत नाहीये. सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख झेल. नक्कीच हा दर्जा असतो सर, जगदीश सर, फिल्डिंगचा दर्जा असतो. नक्कीच एक क्लासिकल असं एक्झाम्पल सेट केलेलं आहे क्षेत्ररक्षणामध्ये या क्षेत्ररक्षकानं. परिणाम या ठिकाणी प्रदीप माघारी परततोय. नवीन फलंदाज मैदान येतो तुते संघाचा हरेश. हरेश द एक्सपिरियन्स, अनुभव. आता मात्र मैदानात जबाबदारीने खेळ करायला. पॉवर प्लेचा षटक असेल निरंजन सर यांचा इशारा. नक्कीच धावसंख्या या ठिकाणी 4 षटकानंतर 28 धावा, 4 बहुमूल्य गडी या ठिकाणी माघारी परतलेत. चौथं षटक सुरेखरित्या या ठिकाणी खेळून काढलं ते नितेश या गोलंदाजानं. सुरेख गोलंदाजी. एक षटकार फक्त बघायला मिळाला, फक्त 7 धावा. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा. वैयक्तिक दुसरं षटक संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय दीपेश. आता मात्र अनुभव. नक्कीच उरलेली जी षटक आहेत त्यामध्ये तुते संघ आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल, यात काही शंका नाहीये. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. 5वं षटक, पहिला चेंडू. सामना करतोय हरेश पांढरे. हो पहिला चेंडू
साईडच्या खूप बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड चेंडू, 1 धाव मिळते एक्स्ट्राच्या रूपानं. धावसंख्या वाढतीये, धावसंख्या होती 29 धावा. षटकातील पुढचा चेंडू दीपेश टू हरेश. ओ या ठिकाणी प्रयत्न आहे, पंचांचा इशारा, लेग बिफोर विकेट. हरेश पांढरे, एक मोठा धक्का बसतोय तू ते सांगायला. गेल्या वर्षी ज्या फलंदाजानं 2 50s लगावले होते या मैदानावर, यंदा मात्र तो फॉर्म कुठेतरी हरवलेला दिसतोय. हरेश पांढरे माघारी परत आहेत, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. निलेश दुखापतीने ग्रस्त या ठिकाणी दिसत आहेत तो ते संघाचे काही खेळाडू, की त्याचा परिणाम यंदा जी लय हवी होती ती मिळत नाहीये. परंतु या ठिकाणी शेवटचा सामना जिंकायचा निर्धार करून शेरे संघ उतरलाय. नक्कीच अजूनपर्यंत त्यांचा जो प्लॅन आहे तो एक्झिक्यूट होताना दिसतोय. सुरेख गोलंदाजी होते दीपेश कडनं. नक्कीच आज लीड फ्रॉम फ्रंट मयुरेश सुरेख या ठिकाणी कानमंत्र देतोय आपल्या सर्व क्षेत्ररक्षकांना. हो या ठिकाणी सुरेख चेंडू, लेग स्टंप वरनं गेलेला चेंडू, की काल या ठिकाणी व्यासपीठावर सर चर्चा झाली जगदीश सर, की मयुरेश तारमळे नक्कीच प्रत्येक क्षणाला मॅच मध्ये असतात. ते एक स्पिरिट दिसतं त्यांच्यामध्ये जिंकण्याचं. हो एक मोठा ब्लास्ट, चेंडू जातोय सीमारेषे पार. एसपीएल षटकार. सहा धावा मिळत आहेत तुते संघाला. धावसंख्या 6 वाढतीये, 35 धावा. नक्कीच अशाच प्रकारच्या फटक्यांची आवश्यकता आहे. निलेश सुरेख फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र टॉप एज, क्षेत्ररक्षक नाहीये, एकच धाव मिळतीये. धावसंख्या वाढतीये, 36 धावा. नक्कीच निलेश सुरेख फटका बघायला मिळाला या अगोदरच्या चेंडूवर. नक्कीच त्या स्टाईलनं फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक सांभाळतायत सचिन तुते संघासाठी. दीपेश गोलंदाजी करतोय शेरे संघासाठी. हो पुन्हा एकदा या ठिकाणी सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. सचिन परततोय, मोठा धक्का बसतोय तुते संघाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे, 36 धावा. 6 विकेट गमावलेले आहेत तुते संघानं. हे 5वं षटक. एक चेंडू शिल्लक आहे. नवीन फलंदाज येतो योगेश, स्ट्राईक सांभाळतोय पुन्हा एकदा निलेश. नक्कीच एक षटकार आहे निलेशच्या बॅट मधून बघायला मिळालाय. नक्कीच शेवटचा चेंडू आहे या षटकातील. दीपेश या गोलंदाजाचा सामना करतोय निलेश. हो पुन्हा एकदा चांगलं कनेक्शन, परंतु क्षेत्ररक्षक आहे, झेल होऊ शकतो. वॉड कॅच, सुरेख झेल प्रदीप कडनं. परिणाम निलेश बॅक टू द पेव्हलियन. धन्यवाद. दीक्षित फलंदाजीसाठी येतोय.
तुते संघाने 7 विकेट्स गमावलेले आहेत. अडचणीत आहे तुते संघ. धावसंख्या स्थिरावलेली 36 धावा. हे 6वं षटक सुरू होत आहे. मयुरेश गोलंदाज सज्ज असेल शेरे संघासाठी. या षटकातील पहिला चेंडू खेळून काढण्यासाठी फलंदाजीसाठी स्ट्राइक सांभाळतोय दीक्षित. म्हणून त्याच्या मार्कवर सज्ज असेल मयुरेश. स्ट्राइक सांभाळतो दीक्षित तुते संघाचा फलंदाज. मोठा प्रयत्न. सुरेख चेंडू. लेंथवर पडलेला चेंडू सुरेख सिलेक्ट करतोय. परिणाम निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे तुते संघाची 36 धावा. नक्की शेंद्रुन प्रीमियर लीग स्पर्धा अतिशय रंगतदार स्थितीत आहे. फ्रंट फुट या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. दीपेश त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाही. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते त्या चेंडूवर. धावसंख्या वाढती आहे 37 धावा. आज माघारी परतोय. 8वी विकेट गमावतोय तुते संघ. नक्कीच याच प्रकारच्या चुका पहिल्या सामन्यामध्ये बघायला मिळाल्या होत्या अस्नोली संघाकडनं. त्याच चुका होत आहेत तुते संघाकडनं. ऑन पेपरवर तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ते इम्पॉर्टंट नाहीये. तुम्ही मैदानात किती आपला खेळ दर्जेदार करता ते इम्पॉर्टंट आहे. कारण जय महाराष्ट्र गोकुळगाव आपण संघ बघितला. अंडरडॉग्स म्हणावं लागतील. एक इंग्लिश मध्ये कोटेशन आहे सर. डोंट अंडर एस्टिमेट द कॉमन मॅन. नक्कीच एक सर्वसामान्य मनुष्य सुद्धा एक मोठी कामगिरी करू शकतो. पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी मयुरेश कडनं बघायला मिळते. पुन्हा एकदा विकेट गमावतोय तुते संघ. 9वी विकेट या ठिकाणी मिळते शेरे संघाला. धन्यवाद. नक्कीच रुपेश व्यापारी आज संघात नाहीयेत. त्यांचं गुडलक मिळतं त्या ठिकाणी शेरे संघाला. व्यासपीठावर आपला संघाचा खेळ बघतायत. नक्कीच यंगस्टरला प्राधान्य देत आहेत. परंतु संघ सुरेख कामगिरी करतोय. खुश असतील ते काय यात काही शंका नाही. आमचे जगदीश तारमळे सर सुद्धा आज खुश आहेत. संघ सुरेख कामगिरी करतोय. शेवटची विकेट शिल्लक आहे तुते संघाची. सुरेख गोलंदाजी शेरे संघाकडनं. हो या ठिकाणी पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. नंतर नक्कीच लेग बिफोर विकेट साठी रिव्ह्यू आहे पंच. नेक्स्ट मॅच आहे राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस जय महाराष्ट्र गोकुळगाव. दोन्ही संघाचे कर्णधार व्यासपीठावर येऊन कॉमेंट बॉक्स संपर्क साधायचा आहे. तास होईल आपल्या दरम्यान. यानंतरचा होणारा सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस जय महाराष्ट्र गोकुळगाव. एक पंचगिरी आणि निंबुन्ना पठाण सरांकडे बघायला मिळते. फुल टॉस चेंडू या ठिकाणी ऑल आउट होतोय तुते संघ. सुरेख गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. आज चमत्कार पर चमत्कार.
37 धावांवर ऑल आउट संघ. अतिशय सुरेख ट्विस्ट गोलंदाजीमध्ये आज बघायला मिळतंय. पहिला सामना बघितला 25 धावांवर अस्नोली संघ ऑल आउट आणि आता 37 धावांवर तुते संघ ऑल आउट. सुरेख गोलंदाजी शेरे संघाकडनं. नाद हरी हरी ग तळीरायो करकरी ग माऊली चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग मी तुला याची नगरी नगरी ग मी तुला याची माझ्या शहापूरचा बाबुली किल्ला. माझ्या शहापूरचा बाबुली किल्ला. माझ्या शहापूरचा बाबुली किल्ला. माझ्या शहापूरचा बाबुली किल्ला. सदतीस धावांवर ऑल आउट या ठिकाणी तुते संघ 38 धावांचं टार्गेट आहे शेरे संघासमोर. सलामीची जोडी मैदान येते. विकास भावेश आणि महेश ची सलामीची जोडी. अडतीस धावांचं टार्गेट आहे. एक सोपं आव्हान आहे शेरे संघासमोर की शेवटचा दिस गोड व्हावा या उक्तीप्रमाणे शेरे संघ खेळतोय. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. अवघ्या 37 धावांवर ऑल आउट तुते संघ. आज गोलंदाजी या खेळपट्टीवर सुरेख होतीये. प्रथम क्षेत्ररक्षण करताना जय महाराष्ट्र गोकुळगाव संघ बघितला असेल. धावांचं टार्गेट आहे परंतु त्याच ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. जर शेरे संघ करू शकतो तर तुते संघ सुद्धा करू शकतो. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पहिला चेंडू गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. रोहन लेग साइडच्या दिशेनं चेंडू जातोय. सीमारेषा दिशेनं चौकारानं खातं उघडतंय शेरे संघाचा. सुरेख फटका. याच स्टाईलनं दिगंबर पांढऱ्यांच्या बॅटमधनं पहिला चौकार आला होता फर्स्ट इनिंग मध्ये आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून सुरुवात करणं गरजेचं आणि सुरुवात झाली चौकारानं शेरे संघाची. धावसंख्या 4. या षटकातील दुसरा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल फलंदाज महेश टू रोहन. ओ या ठिकाणी पॉइंटच्या वरनं मारलेला चेंडू जातोय सीमारेषा दिशेनं पुन्हा एकदा. एसपीएल चौकार. 4 धाव. सुभाष वालिंबे दादा लैखा सदा पाठीशी असतो खंबी. आई गावदेवी क्लब करते हो सन्मान आलेल्या पाहुण्यांचा. आई गावदेवी
रोहन पुढचा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, सुरेख फटका. व्हॉट अ शॉट. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. आज शेंदुरून गावानं चषक ठेवलाय SPL नावाचा. 3 चेंडू बॅक टू बॅक, 3 चौकार. सुरेख फलंदाजी महेश कडनं. किच हवा वाहतीये या मैदानावर. कालपासून आपण बघतोय हवेचा जो वेग आहे मैदानाच्या दिशेनं खूप जोराचा आहे. किच पुढचा चेंडू पुन्हा एकदा 3 चेंडूवर 3 चौकार. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यातून बॅटचा संपर्क चांगला झाला नाहीये, नक्कीच टायमिंग, परंतु एक धाव मिळते या चेंडूवर. स्ट्राईक सांभाळतोय फलंदाज भावेश. किच 13 धावा 4 चेंडू मध्ये आतापर्यंत. 38 धावांचं टार्गेट आहे. किच रोहन गोलंदाजी करतोय. एक चांगली या ठिकाणी रनअप दिसतीये. खूप हाफ ट्रॅकर चेंडू, पंचांचा इशारा, वाईड चेंडू. एक्स्ट्राज मध्ये भर पडते. धावसंख्या 14. नक्कीच ज्या वेळेस तुम्ही मनाने हरलेले असाल त्यामुळे तुम्हाला या क्रिकेटच्या रणामध्ये सुद्धा हार येते. आत्मविश्वास वाढवणं गरजेचं, कामगिरीवर विश्वास, स्किल दाखवावं लागेल, गोलंदाजीमध्ये धार आणावी लागेल तो ते संघाला, तरच हा सामना जिंकू शकतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोहन. पुन्हा एकदा वाईड चेंडू. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 15 धावा. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा. रोहन गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. संघर्ष करतोय रोहन या षटकामध्ये. मात्र या ठिकाणी एक धाव मिळतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतात शेरी संघाच्या खात्यात. धावसंख्या वाढतीये. धावसंख्या 17 धावा. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. हीच एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 17. होऊ शकत नाहीये. नक्कीच अंदाज घेणं गरजेचं असतं झेल टिपताना. काल जर आपण एक क्षेत्ररक्षक बघितला असेल आडगाव संघाचा प्रफुल्ल, तर त्याने खूप सुंदर झेल 2 टिपले. सुरेख यही तो है वो बॉलर. बुमराह स्टाईल ने गोलंदाजी करतोय. चेंडू सीमा रेषा दिशेने जातोय. चौकार. नक्कीच 4 धाव वाढत आहे. धावसंख्या होती 23. बुमराह को गुमराह करना पडेगा. नक्कीच गोलंदाजी ऍक्शन सुरेख आहे. नक्कीच टप्पा लाईन लेंथ सुधारावी लागेल यात काही शंका नाहीये दीक्षित या गोलंदाजाला. पुन्हा एकदा बॉन्डच्या वरनं मारलेला चेंडू. या ठिकाणी सुरेख फलंदाजी करतोय महेश आपल्या संघासाठी. परिणाम 4 धावा. पंचांचा इशारा. चौकार.
मागचा सामना बघितला तर 2 षटकामध्ये संपला होता. नक्कीच त्याचाच प्रत्यय या सामन्यामध्ये सुद्धा येतोय. 11 धावांची आवश्यकता आहे. या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फटका, क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चूक करत नाहीये. परिणाम महेश माघारी परततोय. आज ठेवली ही अवसर देणारी चौकार आणि षटकार संग लढती एक तुटीनं. लाख लाखाची ती हो बक्षीस आज ठेवली ही अवसर. विकेट गमावतोय महेशची शेरे संघ. नवीन फलंदाज मला वाटतं मयुरेश येतोय. नक्कीच मयुरेश येतोय शेरे संघासाठी. यानंतरचा होणारा सामना राणा स्पोर्ट्स बोरशेती वर्सेस जय मल्हार गोकुळगाव. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय, टॉस साठी यायचंय. या ठिकाणी गोकुळगाव संघाचा कर्णधार उपस्थित आहे. राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ, जर माझा आवाज आपल्यावर असेल तर कर्णधार टॉस साठी यायचंय. मयुरेश स्ट्राईक सांभाळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही या चेंडूवर. संख्या स्थिरावलेली आहे 27 धावा. पुन्हा एकदा बुमराह, दीक्षित, मोठा फटका. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहन, कोणतीही चूक करत नाही. एकच धाव मिळते चेंडूवर. स्ट्राईक रूट एवढू दे. आता मात्र स्ट्राईक सांभाळतोय भावेश. वन साइडेड गेम दोन्ही आपल्याला बघायला मिळाले आजच्या दिवसातील. काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या होती. बोरशेती संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. गोकुळगाव संघ आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. ऑफसाईडच्या दिशेनं या ठिकाणी सुरेख फटका, एक धाव मिळते. गोकुळगाव संघाचा कर्णधार जेडी. नक्कीच पॉवर प्लेचं षटक असेल. धावसंख्या 29, अवघ्या 9 धावांची आवश्यकता आहे. आज गोकुळगाव संघ खूप लई दिसतोय. सुरेख गोलंदाजी, सुरेख फलंदाजी. टॉस होतोय बोरशेती आणि गोकुळगाव संघाच्या दरम्यान. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईटचा इशारा. एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या होते 30. 8 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करतोय गोलंदाज कुणाल, नवीन गोलंदाज आहे, एक यंगस्टर गोलंदाज आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे रोहन. एकच धाव मिळते चेंडूवर. धन्यवाद. टॉस जिंकला या मॅच मध्ये जे महाराष्ट्र गोकुळगाव संघानं. महत्वपूर्ण सामना असेल. जयदीप, खूप चांगली कामगिरी संघाची पाहायला मिळते. असनोली संघ एका बलाढ्य संघाला मागच्या मॅच मध्ये पराभूत केलं. या मॅच मध्ये टॉस जिंकला. समोर देखील एक बलाढ्य संघ असेल तालुका टेनिस क्रिकेटचा राणा स्पोर्ट्स बोरशेती. काय स्ट्रॅटेजी असेल आणि काय निर्णय असेल? आम्ही प्रथमतः तर फिल्डिंग घेऊ. आणि बोरशेती संघ शहापूर तालुक्यातला चांगला संघ आहे आणि बॅट्समन वगैरे चांगले आहेत त्यांच्याकडे. पण आमच्याकडे पण बॉलिंग अटॅक चांगला आहे. त्याच्यामुळे आम्ही कमीत कमी धावांच्या मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना आणि नंतर चेसिंग करू. तिसरा वर्ष खेळता SPL मध्ये क्वालिफाय होण्याची संधी आहे. या पहिल्याच वर्षी
आणि शेरे संघ विजयी झालेला आहे. बोथ ऑफ टीम दोन्ही संघांना शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन शेरे टीम अँड हार्ड लक टीम जय मल्हार तुते. दोन्ही संघांचा प्रवास या ठिकाणी थांबलाय SPL 2020 मधला, परंतु जाता जाता इथे मात्र एक दर्जेदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला तो परिवारीय शेरे संघाचा. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. वैयक्तिक विकेट्स ज्यानं मिळवल्या मयुरेश या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार जातोय.